Now today we see again questions on derivative of composite function. We know composite function means function of the function. म्हणजे एका फंक्शन मध्ये दुसरा फंक्शन असेल तर त्याला आपण composite function म्हणतो. And to find derivative we use chain rule. What is chain rule? First of all find derivative of the outer function that is f dash. Then inner function as it is and then in multiplication write derivative of inner function that is g dash of x. म्हणजे f चा डेरिव्हेटिव्ह आपण f dash घेतोय आणि g चा डेरिव्हेटिव्ह g dash. Now we see one example. If f of x is equal to 7 g of x minus 3, g of 3 is equal to 4 and g dash of 3 is equal to 5. Find f dash of 3. आता आपल्याला पाहायचं f dash of 3 कसा फाइंड करायचा म्हणजे त्याच्या आधी आपल्याला f dash of x फाइंड करावं लागेल. Then first we write f of x is equal to root under 7 g of x minus 3. Now derivative of f of x using chain rule, that is derivative of root 7g of x minus 3 into derivative of inner function 7g of x minus 3, that is equal to, आता आपण ह्या रूटचा डेरिव्हेटिव्ह घेऊ 1 upon 2 root 7g of x minus 3. रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon 2 root x. x म्हणजे ही आतली टर्म ॲज इट इज इंटू आता आपल्याला ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 7 ॲज इट इज g चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x आणि 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट मीन्स वी गेट 7 g डॅश ऑफ x डिवाइडेड बाय 2 रूट अंडर 7 g ऑफ x मायनस 3. पण आपल्याला f डॅश ऑफ x फाइंड नाही करायचा, आपल्याला फाइंड करायचा f डॅश ऑफ 3. म्हणजे त्याचा अर्थ x च्या जागेवर 3 पुट करू. f डॅश ऑफ 3 इज इक्वल टू 7 g dash of 3 divided by 2 root under 7 g of 3 minus 3. Now put the values. 7 into g dash of 3 is 5 divided by 2 root under 7 into g of 3 ची value आहे 4 minus 3. What do we get then? 7 into 5 35 divided by 2 into 28 minus 3 25. That is 35 upon 2 into 5. 5 ने 7 35 ला divide करा 7 upon 2. That means the value of f dash of 3 is equal to 7 by 2. First we find derivative with respect to x and then replace x by 3. That is 7 by 2. Now the second example is if f of x is equal to g in bracket 3 g in bracket again g of x, g of 0 ची व्हॅल्यू 0 दिली आणि g dash of 0 ची व्हॅल्यू 3 दिली and we have to find f dash of 0. आता इथे पहा g 3 into g परत into 5 g of x म्हणजे एकामध्ये एक असे 3 वेळा फंक्शन दिले. हे एक बाहेरचा त्याच्यामध्ये आतमध्ये परत आतमध्ये म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला चेन रूल यूज करायचा 3 वेळा. देन फर्स्ट वी राइट f of x that is g in bracket 3 g of in bracket 5 g of x. आता आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ बाय यूजिंग चेन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ आधी आपल्याला पूर्ण फंक्शनचा लिहायचा 3 g of 5 g of x परत इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 3g of 5g of x पुन्हा त्याला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आता आतल्या टर्म 5g of x. म्हणजे बघा केअरफुली आपण आधी हा बाहेरच्या g चा डेरिव्हेटिव्ह लिहिला मग ह्या आतल्या g चा डेरिव्हेटिव्ह लिहिला म्हणजे ह्या आतल्या पूर्ण फंक्शनचा आणि मग त्याच्या आतल्या फंक्शनचा. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचा म्हणजे फक्त त्याचं नोटेशन लिहायचं f चा डेरिव्हेटिव्ह f dash of x इज इक्वल टू g चा डेरिव्हेटिव्ह ह्या g dash आतली टर्म ॲज इट इज राहणार 3g of 5g of x. नाउ इनटू आता आपल्याला हा 3 कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज ठेवायचा. या g चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा g dash आतला 5g of x ॲज इट इज परत इनटू आता हा 5 ॲज इट इज राहणार आणि g चा डेरिव्हेटिव्ह g dash of x. पण आपल्याला विचारलंय f dash of 0 म्हणजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू x equal to 0 घेऊ. देन वी राइट f dash of 0
is equal to g dash in bracket 3g 5g of 0 म्हणजे फक्त xच्या जागेवर आपल्याला 0 रिप्लेस करायचा 3g dash 5g of 0 into again 5g of 0 g dash of 0. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या आपण एक एक करून पुट करू g dash 3g of आता इथे g of 0 ची व्हॅल्यू दिली आहे 0 मग 0 into 5 येणार 0 into 3 of g dash in bracket आता परत g of 0 ची व्हॅल्यू 0 0 into 5 0 into 5 आता इथे g dash 0 आहे आणि g dash 0 ची व्हॅल्यू दिली आहे 3 that is equal to g dash in bracket आता परत g of 0 ची व्हॅल्यू 0 आहे मग 0 into 3 0 येणार into 3 आता इथे g dash 0 आहे मग g dash 0 ची व्हॅल्यू आहे 3 into 5 into 3. Now the last one again g dash of 0 पुन्हा इथे आपल्याला g dash of 0 ची व्हॅल्यू घ्यायची 3 into हे बाकीचे टर्म as it is. Now we multiply all that terms 3 into 3 into 3 into 5 into 3 and the answer is 405. म्हणजे f dash of x आधी आपण with respect to x डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि नंतर x ला 0 पुट केल्यानंतर दिलेल्या व्हॅल्यूचा यूज करून फायनल आन्सर फाइंड केला 405. Now we see our next example. Assume that f dash of 3 is -1, g dash of 2 is 5, g of 2 is 3 and y equal to f of g of x. Then we have to find dy by dx at x equal to 2. म्हणजे आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू x आणि मग x च्या जागेवर 2 पुट करायचा. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राइट गिवन y is equal to f of g of x. Now derivative of y with respect to x is equal to derivative of chain rule घ्यायचा आधी पूर्ण फंक्शन into derivative of inner function that is g of x. Now is equal to आता ह्या f चा डेरिव्हेटिव्ह f dash g of x into g चा डेरिव्हेटिव्ह g dash of x. म्हणजे आपण इथे चेन रूल यूज केला आधी f चा डेरिव्हेटिव्ह आणि मग g चा. आता आपल्याला फाइंड करायचा डेरिव्हेटिव्ह at x equal to 2. देन वी राइट डेरिव्हेटिव्ह ऑफ y at x equal to 2 म्हणजेच f dash g of 2 into g dash of 2. आता दिलेल्या व्हॅल्यूज आपण पुट करू g of 2 ची व्हॅल्यू दिली आहे 3 then f dash of 3 into g dash of 2 ची व्हॅल्यू दिली आहे 5 then f dash of 3 ची व्हॅल्यू दिली आहे -1 into 5 म्हणजेच आपला फायनल आन्सर येणार -5. नेक्स्ट एक्झाम्पल इज if h of x is equal to root under 4f of x plus 3g of x, f of 1 दिलाय 4, g of 1 3, f dash of 1 3, g dash of 1 4 आणि आपल्याला फाइंड करायचं आहे h dash of 1. म्हणजे याचा अर्थ h of x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून x च्या जागेवर 1 पुट करायचा. देन फर्स्ट वी राइट गिवन टर्म h of x is equal to root under 4f of x plus 3g of x. That is equal to आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ h of x is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ टोटल टर्म 4f of x plus 3g of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ आता इनर फंक्शन घ्यायचं आहे फक्त 4f of x plus 3g of x. Now we find the derivative of h of x that is only h dash of x. आता आपण घेऊ डेरिव्हेटिव्ह रूटचा म्हणजेच 1/2 रूट 4f of x plus 3g of x into in bracket आता आतल्या टर्मचा 4 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज राहणार f चा डेरिव्हेटिव्ह f dash of x plus 3 g चा डेरिव्हेटिव्ह g dash of x. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे h dash of 1 म्हणजेच आपण x च्या जागेवर 1 पुट करू पूर्ण x च्या जागेवर लेफ्ट साइडला पण राइट साइडला पण 4f of 1 plus 3g of 1 in bracket 4f dash of 1 plus 3g dash of 1. Now we put the given values
1/2 रूट अंडर, आता इथे f(1) ची व्हॅल्यू दिली आहे 4, g(1) ची व्हॅल्यू दिली आहे 3, 4 × 4 16, 3 × 3 9, 16 + 9 25. इन ब्रॅकेट f'(1) ची व्हॅल्यू आहे 3, 4 × 3 12, 3 × g'(1) ची व्हॅल्यू आहे 4, 12 + 12 दॅट इज 24. आता या 2 ने 24 ला कॅन्सल करा, देन आवर आन्सर इज 12/√25 इज 5. Now next example is a table of values of f, g, f' and g' are given. म्हणजे इथे आपल्याला टेबल दिलाय f of x, g of x, f' of x आणि g' of x. x च्या काही व्हॅल्यूज दिल्यात 2, 4, 6. म्हणजे x जर 2 असेल तर f of 2 ची व्हॅल्यू, g of 2 ची व्हॅल्यू, f' of 2 ची आणि g' of 2 ची. जर x 4 असेल तर f of 2, f of 4, g of 4, f' of 4 आणि g' of 4 ह्या अशा एक पर्टिक्युलर व्हॅल्यूज दिल्यात आणि आपल्याला ह्या 4 व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितलं. मग आपण एक एक करून फाइंड करू. द फर्स्ट क्वेश्चन इज इफ r of x equal to f in bracket g of x. आणि इथे आपल्याला फाइंड करायचे r' of 2. मग आता r' म्हणजे आधी आपल्याला ह्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ r of x that is equal to derivative of f of g of x into again derivative of g of x. चेन रूल घेतला आपण. आता r चा डेरिव्हेटिव्ह r' of x, f चा डेरिव्हेटिव्ह f' of g of x आणि मग g of x चा डेरिव्हेटिव्ह g' of x. पण आपल्याला ऍक्च्युअली फाइंड करायचं आहे r' of 2. therefore r' of 2 is equal to f' in bracket g of 2 g' of 2. म्हणजे x च्या जागेवर 2 पुट केलं. आता बघू आपण g of 2 ची व्हॅल्यू म्हणजे पहिल्या रो मध्ये लास्ट व्हॅल्यू, पहिल्या रो मध्ये सेकंड व्हॅल्यू g of 2 ची व्हॅल्यू 6. therefore we write f' of 6 into g' of 2 म्हणजे लास्ट व्हॅल्यू दॅट इज 4. आता आपल्याला घ्यायची f' of 6 म्हणजे शेवटच्या रो मधली x 6 असताना f' ची व्हॅल्यू येते -4 into 4 म्हणजे हे आन्सर येणार -16. म्हणजे r' of 2 ची व्हॅल्यू -16. आता आपण घेऊ सेकंड एक्झाम्पल इज r of x कॅपिटल दिलेला आहे. r of x is equal to g in bracket 3 plus f of x. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे r' of r, r' of 4. मग आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेऊ. r चा येणार r' x is equal to g चा येणार g' आतली टर्म ॲज इट इज into आता आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 3 चा 0 प्लस f' of x. पण आपल्याला विचारले r' of r, r' of 4 म्हणून x च्या जागेवर 4 घेऊ आपण. 3 प्लस f of 4, f' of 4. x च्या जागेवर 4 घेतला. आता f of 4 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे म्हणजे सेकंड रो x4 असताना f of 4 ची व्हॅल्यू आहे 3. 3 + 3 6 g' of 6 into f' of 4 ची व्हॅल्यू म्हणजे x4 असताना f' म्हणजे तिसरी व्हॅल्यू घ्यायची 5. आता g' of 6 म्हणजे x6 असताना g' ची व्हॅल्यू दॅट इज 7 म्हणजे इथे 7 × 5 इज इक्वल टू 35. ह्या सेम प्रोसेसने आपण थर्ड व्हॅल्यू म्हणजे s of x आणि कॅपिटल S of x ची व्हॅल्यू त्याचे डेरिव्हेटिव्हज करून 4 आणि 6 पुट करून फाइंड करू शकतो.